मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा रोडमध्ये येणार आहेत आणि मीरा रोडमध्ये संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे। मनसे कार्यकर्त्यांनी या सभेसाठी जय्यत अशी तयारी केली आहे। मराठी भाषेसाठी मराठी माणसांना 8 जुलैला एक विराट मोर्चा काढला होता आणि आपली ताकद दाखवून दिलेली। पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता मराठी माणसाचा हा मोर्चा निघाला। सुरुवातीला हा मोर्चा होणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। एकत्रित 5 जणांना जमण्यास सुद्धा विरोध केलेला होता, पण मराठी माणसानं गनिमी कावा केला आणि पोलिसांना सुद्धा चकवा दिला। मराठी माणसानं दाखवलेल्या या एकजुटीचं, त्यांच्या धाडसाचं कौतुक करण्यासाठी राज ठाकरे आज मीरा रोडमध्ये येणार आहेत आणि मराठी माणसाच्या पाठीवर ते कौतुकाची थाप देणार आहेत आणि त्यामुळे निश्चितच या घडामोडीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। कारण राज ठाकरे यांचा हा मीरा रोड दौरा, यामध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत। या सभेद्वारे काय नेमकी ते ललकारी देणार आहेत मराठी माणसासाठी मीरा रोडमधल्या, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मनसेच्या एका शाखेचं या ठिकाणी उद्घाटन सुद्धा होणार आहे, त्यामुळे निश्चितच मीरा रोडमधल्या राजकीय घडामोडींकडे आज संपूर्ण देशाचं लक्ष असेल। अमराठी व्यापाऱ्यांनी एक प्रकारे मराठीबाबत मुजोरी दाखवली होती। मराठी अस्मितेला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळेच मराठी जण चिडलेले होते आणि मनसेनं या संदर्भात आक्रमकरित्या पाऊल घेऊन व्यापाऱ्यांनी काढलेल्या, अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंच उत्तर द्यायचं ठरवलेलं होतं आणि एक भव्य दिव्य असा मोर्चा मनसेनं काढलेला होता। खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये या मोर्चाला कुठल्याही प्रकारचं नेतृत्व लाभू शकलं नव्हतं। त्याचं कारण म्हणजे पोलिसांनी पहाटेपासून केलेली कारवाई। मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पहाटेच अटक केली होती, त्यांना ताब्यात घेतलेलं होतं, त्यांची धरपकड केलेली होती। त्यामुळे हे नेतृत्वाविना आंदोलन कसं होणार असा प्रश्न निर्माण झालेला असताना मीरा रोडमधल्या मराठी जनांनी एकत्रित येऊन एकजुटीची ही मूठ बांधली आणि हे नेतृत्वाविना असलेलं आंदोलन यशस्वी करून दाखवलं। अर्थातच या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा गनिमी काव्यानं मराठी जन एकत्र झाले आणि हे आंदोलन यशस्वी करून दाखवलं। तेव्हा मनसेनं याच संदर्भात कौतुक करण्याचं ठरवलं आणि राज ठाकरे आज मीरा भाईंदरमधल्या मराठी जनांची भेट घेतील। आज त्यांना ते संबोधित करणार आहेत, त्यामुळे निश्चितच आज मीरा भाईंदरमधले सगळं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। या संपूर्ण जाहीर सभेमध्ये आज शिवसेनेचे तिथले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सहभागी होणार का, याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। कारण ज्या दिवशी मीरा भाईंदरमध्ये हा मराठी जनांचा एक भव्य दिव्य मोर्चा निघालेला होता, त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि म्हणूनच आजच्या या जाहीर सभेकडे अर्थातच लक्ष असेल। विजयी मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणसाची एकजूट दिसू लागली आणि या विजयी मेळाव्यानंतरच मीरा भाईंदरमधला हा सगळा मोर्चा झालेला होता। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तिथले नेते राज ठाकरे यांच्या सभेसाठी येत आहेत का, हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तेव्हा काय नेमकं मीरा भाईंदरमध्ये सगळं हे वातावरण आज असणार आहे, या संदर्भात आणखी आपण आढावा घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, आज मीरा भाईंदरमधलं वातावरण निश्चितच राजकीय तापलेलं असणार आहे, कारण राज ठाकरेंचा हा बहुचर्चित दौरा आहे आणि राज ठाकरे आज मीरा भाईंदरमध्ये येण्याआधी वाघा संदर्भातला तिथे संदर्भ दिसतो आहे संपूर्ण बॅनर्सवर। काय नेमकं सगळं तुला वातावरण त्या ठिकाणी दिसतंय? नक्कीच अनुपमा, आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी मीरा रोडमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद प्रचंड पेटलेला होता आणि त्या वादाचे पडसाद आपण राज्यभरामध्ये सुद्धा पाहायला आपल्याला मिळालेले होते आणि याच पार्श्वभूमीवरती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा रोडमध्ये येऊन या नित्यानंद नगरमध्ये त्यांची एक जाहीर सभा पार पडणार आहे। या ठिकाणी येऊन ते स्थानिकांना, मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि अर्थात अमराठी व्यावसायिकांना देखील ते संबोधित करतील। त्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी मीरा रोडमध्ये करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। वाघ येतोय अशाचे बॅनर्स आपल्याला नित्यानंद नगरमध्ये तर पाहायला मिळतच आहे, मात्र मीरा रोडमध्ये सुद्धा ठिकठिकाणी अशाचे बॅनर्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे। मनसेचे कार्यकर्ते हे सध्या जय्यत तयारीसाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याच रस्त्यावरती आज राज ठाकरे यांचा मराठीचा आवाज घुमणार आहे। मराठीचा आवाज काही दिवसांपूर्वी सुद्धा मनसेच्या आंदोलनाच्या माध्यमातून मीरा रोडमध्ये घुमलेला होता आणि असा तोच आवाज आज पुन्हा एकदा घुमणार आहे आणि त्यासाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। याच रस्त्यावरती आज भव्य दिव्य असा
स्टेज उभारण्यात येईल. या स्टेज उभारण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकतो सगळे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सोबतच बॅनरबाजीने एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं करण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की अमराठी व्यावसायिकांनी आणि त्यासोबत मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वाद निर्माण झालेला होता. मनसेच्या विरोधामध्ये अमराठी व्यावसायिकांनी भव्य दिव्य असा मोर्चा सुद्धा काढलेला होता. त्या मोर्चाला मनसेनं मोर्चानेच उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये किंवा मीरा रोडमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्याच पार्श्वभूमीवरती आज राज ठाकरे यांचा दौरा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. त्यामुळे आज राज ठाकरे नक्की काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण अमराठी व्यावसायिक या ठिकाणी येऊन तर व्यवसाय करतातच, मात्र त्यांना जर मराठी येत नसेल तर त्यांनी मराठीचा अवमान सुद्धा केला नाही पाहिजे अशी एक भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांची होती. आणि यावरूनच त्यांचा राडा जो आहे तो व्यावसायिकांचा सोबत झालेला होता. आता हा वाद कुठेतरी शमलेला असताना दुसरीकडे कुठेतरी जो भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आलेला होता त्यामुळे एक वातावरण निर्मिती करण्यात आलेली होती आणि मराठीची एकजूट आणि अनेक पक्षाचे जे प्रतिनिधी होते ते सोबत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होते. त्याचमुळे आजचा जो दौरा आहे, आजची जी सभा आहे राज ठाकरे यांची याच रस्त्यावरती होणार आहे. सहसा आपण पाहतो की या सगळ्या वातावरणामधून या सगळ्या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय की स्टेज बांधणीचं काम सुरू झालेलं आहे, नारळ वाढवण्यात आलेलं आहे आणि स्वतः जातीनं या ठिकाणी कार्यकर्ते बसलेले आहेत. त्यामुळे हा जो राज ठाकरेंचा मीरा रोडचा दौरा आहे तिथली जाहीर सभा आहे ती यशस्वी करून दाखवण्याचा पण जणू या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि आज केवळ मराठी जनांसाठीचे संबोधन नसणार आहे तर तिथे असलेल्या अमराठी व्यापाऱ्यांना सुद्धा एक प्रकारे इशारा असणार आहे. तर निश्चितच राज ठाकरे यांच्या या सभेमधून काय नेमकं भाष्य होतंय आपल्याला पाहावं लागणार आहे. मधल्या काळामध्ये सीमा आपण आणखी चर्चा करत राहणार आहोत. मात्र तिथली जी सगळी दुकानं आहेत तिथल्या अमराठी व्यावसायिकांमध्ये काय नेमकी राज ठाकरे यांच्या सभेबाबतची उत्सुकता आहे जरूर जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या.